दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरलाय तो सध्या नाशिकच्या महायुतीमध्ये नेमका उमेदवार कोण हे हा प्रश्न अद्यापही सुटला नाही। मात्र आज काळाराम मंदिर या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे देखील या ठिकाणी दर्शनासाठी आले होते। त्याचबरोबर अजित पवार गटातले छगन भुजबळ हे देखील त्यांच्या कुटुंबांसह काळाराम मंदिर या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आले होते। नेमका महायुतीचा प्रश्न कधी सुटेल या प्रश्नावर छगन भुजबळ यांच्याशी संवाद साधलाय दक्ष पोलीस न्यूजचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी। नाशिकच्या महायुतीचा तिढा हा 20 मेला सुटणार असल्याचं वक्तव्य भुजबळ यांनी केलंय। हे सगळे आहे सगळ्यात उद्या महायुतीचं पेर सुटणार आहे, नेमकं काय सांगाल? नाशिक जागा नेमकं आपल्याला कोणाला मिळणार? काय सांगाल आता सगळ्यात बरोबर काळजी करू 20 मेच्या अगोदर सुटेल। ओके 20 मेच्या अगोदर नक्कीच नाशिक मागे बघा नक्कीच सुटणार आहे असं देखील वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलेलं आहे। दक्ष पोलिसांसाठी प्रकाश धुर्वे या निमित्ताने काळाराम मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आता आपण काळाराम मंदिर या ठिकाणी बघतो की भाविक नाशिक नव्हे तर इतर जिल्ह्यातून देखील या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। आपण या ठिकाणी बघतो या दृश्याच्या माध्यमातून हे आहे काळाराम मंदिर। या ठिकाणी वारेकरी असेल या ठिकाणी आपण बघतो या ठिकाणी भक्तिमय वातावरण झालेलं आहे आणि या ठिकाणी नाशिक इतर जिल्ह्यातून देखील भाविक दर्शनासाठी येत आहे। आपण जर बघू शकतो की या ठिकाणी जे लहान मुलं देखील आहेत, आज काळाराम मंदिर या ठिकाणी लहान मुलांचं देखील भजन या ठिकाणी भजनचं आपण बघू शकतो भजन देखील व्यवस्था केलेली आहे। संपूर्ण लहान मुलं या ठिकाणी श्रीरामच्या आणि भजन देखील या ठिकाणी करतात। आपण बघू शकतो या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था केली आहे। खरं तर उन्हाळा आहे, उन्हाळा असल्यामुळे या मंदिराच्या ट्रस्टीने जे पायी भाविक जे असतात त्यांनी चटकी नको लावू पाहायला, त्यामुळे ते कार्पेट देखील या ठिकाणी त्यांनी सुविधा केलेली आहे। आपण सगळीकडे बघतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रसादाचं वाटप देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी प्रसादाचं नियोजन आहे। या ठिकाणी आपल्याला भक्तिमय वातावरण आहे। या ठिकाणी वाचन, गीता, रामायण अशा पुस्तकांचं देखील या ठिकाणी वाचन होत आहे आणि सगळीकडे ढोल ताशासह श्रीरामच्या कृष्ण देखील या ठिकाणी होत आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी भाविक कुठून आलात तुम्ही? आम्ही नाशिकमधून आलो। काय वाटतं, काय सांगायला असता? एकदम छान वाटलं, म्हणजे रामाचं कीर्तन ऐकून, रामभजन ऐकून, म्हणजे प्रत्येकाच्या मनात उत्साह नाही राहिलेला आहे। जे काही दुःख वगैरे असतं म्हणून या ठिकाणी हरून जातो। आता आपण पुन्हा आता काही भाविकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी आता थोडं या ठिकाणी देखील मोठं भक्तीचं नियोजन देखील केलेलं आहे। आपण या दृश्याच्या माध्यमातून बघू शकतो की भाविकांची श्री काळाराम मंदिर या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी रांग लागलेली आहे। आपण बघू शकतो या दृश्याच्या माध्यमातून श्रीरामचा कृष्ण देखील या ठिकाणी दर्शनासाठी भाविक येत आहे आणि आपण बघू शकतो बोलण्याचा प्रश्न या ठिकाणी बघू शकतो भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो आता आपण काही काय सांगाल, काही कुठून आलात तुम्ही? काय सांगाल, कुठून आलात? वडाळी। काय सांगाल, कुठून आला? पिंपळगाव। भाविकांमध्ये मोठा हा आपल्याला उत्साह या ठिकाणी दिसून येत आहे। खरं तर आपण काळाराम मंदिर अयोध्यामध्ये असेल या ठिकाणी असं एक चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। दर्शन प्रकाश धुर्वे नाशिक।